प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार या सकाळच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रियजनांनो, आजच्या सकाळी जे आपल्या सर्वांच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या सर्वांच्यासाठी जे वचन मी निवडलेलं आहे ते वचन इफिस्करास पत्र याचा 3रा अध्याय आणि 14वं वचन. ते असं म्हणतं, त्या पित्यासमोर मी म्हणजे पाऊल गुडघे टेकून अशी विनंती करतो की. प्रियजनांनो, या वचनातला काही थोडासा भाग मी वाचलेला आहे, परंतु या वचनामध्ये पाऊल गुडघे टेकून प्रार्थना करतो या क्रियेला खूप महत्त्व देण्यात आलेलं आहे की पाऊल या ठिकाणी गुडघे टेकून प्रार्थना करतो. प्रियजनांनो, प्रार्थनेत गुडघे टेकणे ही संपूर्ण बायबलमध्ये आढळणारी देवाप्रती असलेला आदर आणि नम्रता याची ही भावना आहे. आणि प्रियजनांनो, देवाला खोलवर समर्पण करण्याचे प्रतीक म्हणून देखील ही गुडघे टेकून केलेली प्रार्थना किंवा गुडघे टेकणे याला ओळखलं जातं. याबद्दल बायबलमध्ये गुडघे टेकून प्रार्थना केलेल्याची उदाहरणं बायबलमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी पाहू शकतो. जर पहिलं उदाहरण आपण जर बघितलं तर ते शल्मोनाचं उदाहरण आहे आणि दुसरे इतिहास 6वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये शल्मोनाने गुडघे टेकून प्रार्थना केल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. आणि त्यावेळेस तो त्या देवाप्रित्यर्थ नवीन बांधलेल्या मंदिराचे समर्पण करत होता. त्यावेळेस त्यानं गुडघे टेकून प्रार्थना केलेली आहे. बायबलमध्ये आम्ही पाहतो की दानिएलाच्या कथेमध्ये, विशेषतः दानिएलाच्या 6व्या अध्यायात दानिएलाला दिवसातून 3 वेळा नियमितपणे गुडघे टेकून, विशेषतः गुडघे टेकून देवाला प्रार्थना करताना दाखवण्यात आलेला आहे. प्रियजनांनो, त्याच्या काळामध्ये आम्ही पाहतो की राजाशिवाय इतर कोणालाही नमन करण्यास मनाई करणारा कायदा मंजूर झाला असला तरी सुद्धा त्याने वरच्या खोलीत जेरुसलेमेच्या दिशेने उघड्या खिडक्या ठेवून गुडघे टेकून प्रार्थना केली. जिवंत देवाची प्रार्थना केल्यावर होणारे संभाव्य दुष्परिणाम दानिएलाला माहीत होते, तरी देखील त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली. म्हणून प्रार्थनेच्या या कृतीमुळे शेवटी त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आले होते. परंतु प्रियजनांनो, अद्भुतरित्या या गुडघे टेकून केलेल्या प्रार्थनेचा परिणाम म्हणून त्या सिंहाच्या गुहेतून सुद्धा परमेश्वरानं त्याला सही सलामत बाहेर काढलेलं होतं. इफिस्कराच्या पुस्तकामध्ये 3रा अध्याय 14व्या वचनामध्ये पाऊल आम्हाला सांगतो की त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की. पाऊल या ठिकाणी गुडघे टेकून प्रार्थना करत आहे. याचा अर्थ प्रियजनांनो, पाऊलाची ही देवासमोर गुडघे टेकून प्रार्थना करण्याची जी भावना आहे त्याची भावना देवासमोर नम्र असण्याच्या वृत्तीवर प्रकाश टाकणारी भावना आहे. त्याचबरोबर ही वृत्ती, पाऊलाची ही गुडघे टेकून प्रार्थना करण्याची वृत्ती, देव पित्यावरील खोल आदर आणि देवावर विसंबून राहण्यावर भर देणारी ही वृत्ती आपल्याला बायबलमध्ये पाहावयास मिळते. विशेषतः जेव्हा आपण प्रार्थनेत देवाकडे जातो तेव्हा हे वचन नम्रतेच्या भावनेला आणि सर्व गोष्टींचा स्रोत म्हणून देवावर अवलंबून राहण्यास त्याच्या विश्वासकांना म्हणजे आपणा सर्वांना प्रोत्साहित करते. त्याचप्रमाणे आपल्याला गुडघे टेकून प्रार्थना करण्यास सुद्धा हे वचन प्रोत्साहित करतं. प्रियजनांनो, गुडघे टेकून प्रार्थना म्हणजे काय, तर ती नम्रता आहे. हे वचन जे आता मी वाचलेलं आहे त्याच्या भक्ताने नम्रतेने देवाकडे जाण्याचे महत्त्व अधोरेखित करतं. नम्रतेने देवाकडे जाणं, पावलाप्रमाणे गुडघे टेकणे हे त्याच्या काळात देवाप्रती आदर आणि अधीनतेचे प्रतीक म्हणून ओळखलं जात होतं. देवाच्या सार्वभौमत्वाची आणि त्याच्यावर त्याचा भक्त पूर्णपणे अवलंबून आहे याचे प्रतीक म्हणून सुद्धा ही गुडघे टेकून केलेली प्रार्थना मानली जात होती. ही गुडघे टेकण्याची जी वृत्ती आहे ती देवाला, सार्वभौमत राजा परमेश्वर आणि त्याचा भक्त पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून आहे याचे प्रतीक म्हणून मानलं जात होतं. म्हणून गुडघे टेकून प्रार्थना करणं खूप महत्वाचं होतं. देवावर अवलंबून राहणे खूप महत्वाचे आहे. प्रियजनांनो, पाऊल गुडघे टेकून त्याला देवाच्या शक्तीची आणि मार्गदर्शनाची गरज असल्याची कबूल करतो. तो ओळखतो की खरी शक्ती, देवाची खरीची शक्ती आहे स्वतःच्या संसाधनाने किंवा क्षमतांमधून नाही, तर देवाच्या आत्म्याकडूनच येते. म्हणून तो आपले गुडघे टेकून पूर्णपणे देवावर अवलंबून राहताना आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं.
इफिस्करास पत्र 3 अध्याय 14व्या वचनामध्ये ही प्रार्थनेची फक्त प्रस्तावना आहे प्रियजनांनो. खरी प्रार्थना वचन 15 ते 21 पासून 21 मध्ये या वचनांमध्ये आपल्याला पाहायला मिळते किंवा सुरू होते. या वचनांमध्ये पाऊल विश्वासणाऱ्यांना त्यांच्या आंतरिक आत्म्यात त्यांना बळकटी यावी, त्यांनी खऱ्या प्रीतीमध्ये रुजावे आणि देवाच्या परिपूर्णतेने भरून जावे अशी प्रार्थना करत आहे. सर्व विश्वासणाऱ्यांसाठी त्यांची पार्श्वभूमी किंवा परिस्थिती काहीही असो, प्रार्थनेतील नम्रता आणि देवावर अवलंबून राहण्याचा संदेश या वचनात आपल्याला सांगण्यात आलेला आहे. देव करो की जेव्हा जेव्हा तुम्ही आत्म्याने आणि नम्रतेने प्रार्थना कराल, तेव्हा तेव्हा तुम्ही केलेली प्रत्येक प्रार्थना, देवाजवळ केलेली विनंती परमेश्वर ऐको, अशी माझी प्रभूचरणी प्रार्थना आहे. आमेन. पुन्हा एक वार तुम्हाला आजच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.